ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। कल्याणमध्ये 7 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आलाय। कोळसेवाडी पोलिसांनी ही कारवाई केली। कल्याण परिमंडळ 3 चे डीसीपी सचिन गुंजाळ यांना माहिती मिळाली होती। यावरून कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी विठ्ठलवाडी परिसरातील गायकवाड चाळीमधील एका रूममध्ये छापा टाकत 7 लाखांचा बेकायदेशीर आणि सुगंधित पान मसाला आणि गुटखा जप्त केला आहे। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी मनीष कुमार यादव आपल्या सहचार इतर आरोपींची टोळी तयार करून या 5 जणांची टोळी मिळून अवैधरित्या मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा करत होते। कल्याण डोंबिवली व इतर परिसरातील पान टपरीवरती विक्री करत असून पोलिसांची चाहूल लागताच या आरोपीने आपला माल सदर ठिकाणी ठेवून पळ काढला असून या 5 जणांच्या टोळीला पकडण्यासाठी पोलिसांनी 2 विविध पथक तयार केले असून हे पथक या आरोपींचा शोध घेत आहे। काल रात्री मान्य डीसीपी सरांकडनं इन्फॉर्मेशन आली की सरांना गुप्त बातमीदाराने माहिती दिली डीसीपी सरांना की कोळसेवाडी पोलीस हद्दीमध्ये विठ्ठलवाडी मंजुनाथ बिअर बारच्या मागे या ठिकाणी गायकवाड चाळीमध्ये अवैध गुटखा साठवणूक करून ठेवली व त्याची विक्री करतायत अशी बातमी सरांना मिळाली। सरांनी ती आम्हाला आदेश केला की तुम्ही जाऊन तात्काळ कारवाई करा। त्या अनुषंगाने API पगारे, PSI चौरे तसेच PSI जाधव व यांच्यासह टीम यांनी जाऊन तिथे धाड टाकली रात्रीच आणि त्या ठिकाणी एकूण 7,06,000 रुपयाचा गुटखा, विमल गुटखा आणि तंबाखू असं साहित्य मिळून आलेलं आहे। तो गुटखा जप्त करण्यात आलेला आहे। त्या दरम्यान जेव्हा रेड केली त्यावेळेस आरोपी तिथून फरार झालेला आहे। त्याच्यामागे 2 पथक आम्ही पाठवलेले आहेत। सायंकाळपर्यंत त्यालाही अटक करू आम्ही। तर जो मेन मालक आरोपी आहे मनीष, त्याच्यासोबत अजून त्याचे 4 साथीदार मनीष कुमार श्यामकरण यादव याचा तो माल आहे, परंतु त्याला त्याचे 4 साथीदार आहेत। त्याच्यामध्ये इसरार आहे अहमद, विनोद गंगवानी, मुकेश आणि शिवम मदेशिया असे 4 त्याचे साथीदार आहेत, जे 4 मिळून हा व्यवसाय करतात आणि कोळसेवाडी आणि कल्याण पूर्व पश्चिममध्ये त्याचे पानटपऱ्यांवर जाऊन विक्री करतात। तरी त्यांना रात्री आमच्या अंमलदारांनी बातमीच्या आधारे व मान्य डीसीपी सरांच्या मार्गदर्शनानं रेड केलेली असून मुद्देमाल जप्त करण्यात आला, गुन्हा दाखल केलेला आहे। पुढील कारवाई करीत आहोत। आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।